नमस्कार मंडळी मंडळी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण अशी योजना चालू करण्यात आली होती। ती म्हणजे शेतकरी सन्मान निधी योजना। नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेचे आतापर्यंत आपल्याला 5 हप्त्याचं वितरण करण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे 6व्या हप्त्याची। 6वा हप्ता नेमका कधी जमा केला जाणार आहे आणि त्याचबरोबर जे काही 6वा हप्ता आहे तो 6वा हप्ता मिळण्यापूर्वी आपल्याला काही महत्त्वाचं काम सुद्धा करायचं आहे। हे काम कोणतं असणार आहे आणि तारीख कोणती असणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर मग चॅनलला या साइडला एक सबस्क्राइबचं बटन दिसेल, काळं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि एक घंटीचं बटन दिसेल त्याच्यावरती सुद्धा क्लिक करा, ते सुद्धा ऑन करून टाका जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच तुम्हाला पाहायला मिळेल। म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान होते किंवा आपल्याला खत असेल, बी असेल, बी बियाणे असेल यासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण अशी योजना चालू करण्यात आली होती म्हणजे पीएम किसान योजना। या योजनेचे आतापर्यंत आपल्याला 19 हप्ते जमा करण्यात आलेले म्हणजे 19 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आणि त्याच पाठोपाठ नमो योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून चालू करण्यात आली होती। अर्थातच शिंदे साहेबांच्या माध्यमातून ही योजना चालू करण्यात आली होती आणि या योजनेचे आतापर्यंत आपल्याला 5 हप्ते वितरित करण्यात आलेले म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे 5 हप्ते जमा करण्यात आलेले। त्या हप्त्याचे आपल्याला 2000 रुपये प्रमाणे पैसे मिळालेले। परंतु आता एक महत्त्वपूर्ण अशी योजना जाहीर करण्यात आली होती म्हणजेच फडणवीस साहेबांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण अशी घोषणा करण्यात आली होती। या योजनेचे जे काही 1000 रुपये ते 1000 रुपये वाढवण्यात आलेले अशा पद्धतीचे सांगण्यात आलं होतं। परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जे काही पैसे असतात त्या पैशाची काही प्रमाणात तरतूद करण्यात आली होती। तरतूद सुद्धा झालेली आहे, परंतु आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे नेमके पैसे कधी जमा केले जाणार आहे आणि बऱ्याच युट्यूबरच्या माध्यमातून असंही सांगण्यात आलं होतं जर आपण हे काम केलं तरच मग आपल्याला पैसे मिळणार, अमुक केवायसी केली तरच पैसे मिळणार, स्टेटस चेक करा तरच पैसे मिळणार, असे बरेच काही आपण व्हिडिओ सुद्धा पाहिलेले। परंतु काहीही करायची गरज नाही। ज्या अर्थी शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीएम किसानचे पैसे उचललेले आहेत, 19 हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं, जे काही डाटा आहे तेच नमो योजनेच्या वेबसाईटवरती सुद्धा अपलोड करण्यात आला होता। म्हणजे पीएम किसानचे जर आपल्याला आतापर्यंत 19 हप्त्याचं वितरण करण्यात आलं असेल, नमो योजनेचे आतापर्यंत आपल्याला 5 हप्ते मिळाले असतील तर मग आपल्याला काहीही करायची गरज नाही। जर एखाद्या शेतकऱ्याने नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल, एखाद्या व्यक्तीचं मयत असेल, त्याची पॉलिसी जर ट्रान्सफर केली असेल तर मग अशा शेतकऱ्यांना काही केवायसी वगैरे करावं लागतील। परंतु नवीन शेतकऱ्यांना आता म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पैसे मिळाले अशा शेतकऱ्यांना काहीही करायची गरज नाही। आता राहिला विषय शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा कधी केले जाणार आहेत। 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील अशी माहिती देण्यात आली होती, परंतु यामध्ये परत काही तारीख डिक्लेअरता असं काही सांगण्यात आलं नाही, तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली नाही। आता जर 31 तारखेपर्यंत मार्च एंडिंगच्या पैशाच्या अभावी किंवा मार्च एंडिंगच्या अभावी जर शेतकऱ्यांच्या खात्यावर 31 तारखेपर्यंत पैसे जमा केले जातील तर यासाठी काही मनात काही 2-4 दिवसात तारीख जाहीर केली जाईल आणि 31 तारखेला जर खरंच पैसे मिळायचे असतील तर मग ते आपल्या खात्यावरती जमा केले जातील। परंतु यामध्ये कोणत्याही प्रकारची अफवेला बळी पडू नये, कारण तर बरेच युट्यूबर सांगत आहेत की 31 तारखेपर्यंत पैसे जमा केले जातील। मला सुद्धा काही शेतकऱ्यांनी कमेंट केले होते की सर तुम्ही खोटी माहिती देता, 31 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत। परंतु या संदर्भात कोणत्याही प्रकारचे अधिकृत जाहीर करण्यात आले नाही, तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली नाही किंवा एखादं परिपत्रक सुद्धा काढण्यात आलं नाही। आता या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर शेअर करा। जय शिवराय।